मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधलं अंतर सध्या वाढत चाललंय का असा सवाल आता विचारला जातोय। कारण 2च दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची बैठक ही मुंबईमध्ये घेतली होती आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमंत्रण असताना सुद्धा ते उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। आज एकनाथ शिंदे थेट नाशिकमध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे आज मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिकमध्ये बैठक घेणं पसंत केलंय। विशेष म्हणजे या जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही कायम आहे। त्यामुळे महायुती सरकार जरी असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधलं हे अंतर सध्या वाढत चाललंय का असाही प्रश्न आहे। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत। राजू, आपण बघतोय गेल्या काही दिवसांमधला हा वाद, ही नाराजी सातत्याने दिसतीये। मात्र आता पुन्हा एकदा कुंभमेळ्याच्या या आढावा बैठकीवरून पुन्हा एकदा ही नाराजी समोर येते आहे। अगदी पाहतो आपण, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कशाचं राजकारण सुरू आहे का? दोघांमधलं अंतर वाढत चाललंय का असा प्रश्न समोर येतोय। कारण आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती कुंभमेळ्याच्या आढावा बैठक सह्याद्रीवरती आमंत्रित केलेली होती। खरं तर एकनाथ शिंदे या बैठकीला निमंत्रित होते। खरं तर एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत आणि या आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी होते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या विभागाची ही आढावा बैठक होते। मात्र एकनाथ शिंदेंनी या बैठकीला उपस्थित राहणं टाळलेलं होतं आणि एकनाथ शिंदे थेट मलंगडच्या कार्यक्रमाला गेलेले होते। आता कुठेतरी 2 दिवसानंतर जे आहे, म्हणजे आज जे आहे ते एकनाथ शिंदे थेट नाशिकमध्ये जाणार आहेत आणि नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या आढावा बैठक घेणार आहे। खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री बोलला बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहतात आणि आज नाशिकमध्ये जाऊन जे आहे ते स्वतः या संदर्भातली बैठक घेणार आहे। त्यामुळे दोघांमधलं अंतर वाढत चाललंय का असा प्रश्न समोर येतोय। खरं तर नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा अजूनही वाद कायम आहे। अजूनही त्यावरती निर्णय होऊ शकलेला नाही। नाशिकसाठी भाजप जसे आग्रही आहे तसे शिवसेना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आग्रही आहे आणि आज त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते बैठक घेणं, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहणे आणि नाशिकमध्ये जाऊन स्वतः बैठक घेणं, यामुळे जे आहे ते अनेकांच्या भुवया उंचवलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं अंतर वाढत चाललंय का असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय। आपण दुसरीकडे अनेक बैठका पाहिलेल्या आहेत। जर आपण पाहिलं की मंत्रालयातली मंत्रिमंडळ बैठक जर सोडली तर ज्या बैठका मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलेल्या आहेत त्या सगळ्या बैठकांना एकनाथ शिंदे जे आहे ते गैरहजर राहताना पाहायला मिळाले आहेत। अगदी 100 दिवसांचा आढावा घेताना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या विभागाचा सुद्धा आढावा होताना त्या दिवशी एकनाथ शिंदे जे आहे ते गैरहजर राहिलेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केलेल्या बैठकांना एकनाथ शिंदे का उपस्थित राहत नाही, त्यांची अजूनही नाराजी दूर झालेली नाही का असा प्रश्न जो आहे तो समोर येतोय। त्यामुळे आज नाशिकमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बैठकांना भाजपचे नेते, भाजपचे मंत्री उपस्थित राहणार का की फक्त शिवसेनेत राहणार, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी राजू, आपण बघतोय एकीकडे व्हॅलेंटाईन्स डे आहे आज आणि दुसरीकडे राजकीय पटलावरती ज्या युत्या आघाड्या आहेत त्यापैकी युतीमधले जे नेते आहेत त्यांच्यामध्ये काहीसा दुरावा आलाय, काहीसा अंतर आलेलं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।